पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं रत्नागिरीच्या या सोसा क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती वीर सावरकर रत्नागिरी संघ आयोजित ब्राह्मण समूह क्रिकेट चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या दिवसातल्या या 6व्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत. पहिला सामना या 6वा सामना नाणेफेक जिंकतोय परशुराम स्पोर्ट गोळप संघ आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते शिवशक्ती नाशिक संघाला आणि फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर 2 सलामीची जोडी ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दिसतोय तो अर्थात अमृत पाठक आणि आकाश जोशी ही सलामीची जोडी. अमृत पाठक आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे तो आकाश जोशी ही सलामीचे. अमृत पाठक आकाश जोशी ही सलामीची जोडी. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज अनिकेत सज्ज होताना दिसतील. फुल टॉस मध्ये चेंडू फ्लिक केलाय, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा बाहेर चाललाय, सरळ थेट षटकार. डीजे घेतला होता पाठक याने आणि त्याच्यावरती षटकाराचं रूपांतरण केलं होतं. त्या व्यतिरिक्त कोणत्याही चेंडूवरती अजूनपर्यंत एकही धाव आलेली दिसली नाही या मैदानावरती. त्या सामन्यामध्ये 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 6 धावा धावफलकावरती बिनबाद अशी एकंदरीत सुरुवात आपण बघतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेला लॉंग ऑनच्या क्षेत्रात लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. पुन्हा एकदा चौकाराची नोंद ही पंचांगण चौकाराची खूण ही पंचांगण केली जात आहे आणि 4 धावांची नोंद ही संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित झालेली 10 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत पहिल्या षटकातल्या पहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय शिवशक्ती नाशिक संघ, खेळताना दिसतोय परशुराम स्पोर्ट्स संघ गोळप संघाविरुद्ध. पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. चेंडू स्वेअर असल्याचा आणि स्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धावने संघाची धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या पोहोचली 11 वर. एकंदरीत बिनबाद. प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती नाशिक संघ, खेळताना दिसतोय तो अर्थात परशुराम स्पोर्ट्स संघ गोळप संघाविरुद्ध. यावेळी फुल टॉस चेंडू फटका खेळला जातोय डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर. चेंडू चाललाय, चेंडू फरार, चेंडू सीमा पार, षटकार. डीजे अंदाज येतोय वरद दामले, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा वरद दामले गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतो. 16 धावा 16, 17 धावा 17. वरद दामले
गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हा खेळाडू सज्ज होतोय. यावेळी फटका खेळला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. वन बाउन्स सीमा पार होतोय 4 धावांसाठी. धावण्याची काय गरज नाही, फक्त चौकार आणि षटकारानं आमच्या धावसंख्येचा धावफलक आम्ही वधारू. सलामीवीरांचा एका बाजूला दिसतोय अमृत पाठक, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो ऍक्शन रिप्ले बघतो tenniscricket.in च्या स्क्रीनवरती. काय सुरेख फटका एकंदरीत त्या ठिकाणी खेळला जातोय. यावेळी मारलेला फटका आपण बघतोय फाईन लेग सीमा क्षेत्राबाहेर. पुन्हा एकदा चौकाराची नोंद संघाच्या धावफलकावरती केली जात आहे. धावसंख्या येऊन पोहोचली ती अर्थात 26 धावांच्या टप्प्यावरती बिनबाद. सुरेख फटकेबाजी चौकार आणि षटकारानंच त्या ठिकाणी धावसंख्या पुढे सरसावताना दिसत आहे. ती शिवशक्ती नाशिक संघाचे 26 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुके मैदानावरती प्रगतीपथावर. हा फटका खेळला आडव्या बॅटनं फटका खेळला डीप च्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग वरचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू मागे चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा केवळ एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते. धावसंख्या 27 वर बिनबाद अशी एकंदरीत सुरुवात आपण या मैदानावरती बघतोय. यावेळी फटका खेळला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय. डीपला क्षेत्ररक्षक दिसतो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू अडवेल, परतीची फेक करेल, तोपर्यंत 2 धावा या अगदी सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. आणि या धावून काढलेल्या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या 29 धावांच्या टप्प्यावरती बिनबाद अशी सुरुवात ही शिवशक्ती नाशिक संघाचे. एक सुरेख चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद झालाय का? गडी बाद होतोय. पहिला हातला शिवशक्ती नाशिक संघाला बाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आकाश जोशी. हा मात्र त्रिफळाची 2 तंबूच्या दिशेने माघारी परतोय. आकाश जोशी बाद झालात. 29 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात विजय. षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या सांगतेखेर 29 धावा धावफलकावरती आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहन काळे नावाचा गोलंदाज हा सज्ज होताना दिसेल. ज्या रोहननं पहिल्या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला, तो रोहन काळे सज्ज होताना दिसेल. यावेळी फटका खेळला जातोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, परंतु उजव्या यष्टीच्या बराच बाहेर चेंडू. पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे.
यानंतर होणारा सामना वीर सावरकर ब विरुद्ध ब्रह्मवृंद गुहागर. दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या सामन्याची पहिला डाव समाप्त झाल्यानंतर कृपया संपर्क करायचा आहे. ब्रह्मवृंद गुहागर विरुद्ध वीर सावरकर ब दोन्ही संघाचे कर्णधार. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा, फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला दिसत नाही. ज्या गोलंदाजानं, ज्या राहुलनं पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला रोहननं कमबॅक करून दिलं होतं, त्याच पद्धतीची गोलंदाजी रोहनची या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केवळ 3 धावा आतापर्यंत त्याने खर्ची घातल्यात. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, ज्या सुरेख चेंडूची सांगता, अजून एका निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्ची घातल्या, त्यातले 2 चेंडू तब्बल स्क्वेअर फेकले होते. तरी देखील एक किफायतशीर गोलंदाजी ही रोहनची आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 32 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडूची सांगता होत आहे. आपल्या गोलंदाजी विरुद्ध कोणताही मोठा फटका मी खेळू देणार नाही आहे, हा मनसुबा त्या ठिकाणी रोहनचा. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी एकंदरीत नाशिक संघाच्या हरेक फलंदाजाला जखडून ठेवणारी गोलंदाजी आतापर्यंत या षटकात रोहनची या सामन्यामध्ये या मैदानामध्ये पाहायला मिळाली. लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बीट केला जात आहे. अजून एक चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या स्थिरावलेली 32 वर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ती शिवशक्ती नाशिक संघाची खेळताना दिसतोय परशुराम स्पोर्ट्स गोळप संघाविरुद्ध या आजच्या दिवसातील 6व्या सामन्यामध्ये. याही फटका खेळला गेलाय. चेंडू चाललाय अगदी त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत तो चेंडू बघेल, क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती ताबा मिळवेल, परतीची फेक करेल, तोपर्यंत 2 धावा या सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 34 धावा, 3 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. एक गडी बाद 34 अशी एकंदरीत धावसंख्या झाली आहे. आता मात्र केवळ 6 चेंडूंचा निर्णायक खेळ असेल शिल्लक आणि राहिलेल्या 6 चेंडूत किती धावा जमवू शकेल शिवशक्ती नाशिक संघ. का नाशिक संघ या ठिकाणी 50 धावांचा टप्पा या ठिकाणी गाठू शकेल का? आजच्या दिवसात मला वाटतं 50 धावा करणारा पहिला संघ ठरेल का शिवशक्ती नाशिक, हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. तर दुसऱ्या बाजूने या 50 धावा जोडून द्यायच्या नाही आहेत, हा मनसुबा असेल तो अर्थात परशुराम स्पोर्ट्स संघाचा. ओंकार बापट नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसेल. पहिला चेंडू एकंदरीत बघतो निर्धाव म्हणून या चेंडूची गणना झाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे, ती अर्थात 34 धावांच्या टप्प्यावरती एकाकडेच्या मोबदल्यात 4थं षटक जे की मैदानावरती हे प्रगतीपथावर. यावेळी फटका खेळलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लाईन मध्ये 2 चेंडू स्थिरावतोय. फटक्यातून 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च धावावरती समाधान मानलं जात आहे. 3रा धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि बघता बघता अचूक यष्टांचा वेध घेणारी फेक आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या येऊन पोहोचली 37 धावांच्या टप्प्यावरती. बॉल बॉक्स नाही आहे रे, बॉल बॉक्स तिकडे दे. यावेळी फटका खेळलाय, झेल तर सुटलाय आणि त्या मोबदल्यात 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता मात्र येऊन पोचली आहे 39 धावांच्या टप्प्यावरती. अंतिम अर्थात 4थ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावरती. 39 धावा, 1 गडी बाद नाशिक संघ.
हा चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर जाईल का बघणं महत्त्वपूर्ण ठरेल, परंतु पंचांचा निर्णय काही भलताच, कारण फलंदाज बराच ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय, त्यामुळे हा चेंडू खेळण्याजोगा असा पंचांचा निर्णय, एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती धावसंख्या स्थिरवलेली 39 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी फटका खेळला जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिली धाव पूर्ण होते आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या एकूण येऊन पोहोचली ती 40 धावांचा टप्पा पार करत 41 धावांच्या टप्प्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो काही मैदानावरती हा प्रगतीपथावरती चौथं अंतिम षटक 41 धावा धावफलकावरती शिवशक्ती नाशिक संघाच्या. यावेळी फटका ठेवला बीट होतोय, फलंदाज बीट झालाय यष्टीरक्षक, परंतु बॅकअप आपल्याला ठीकठाक. बाईची खूण पंचांगण आणि बाईच्या स्वरूपात एक अवांतर धावानं पहिल्या डावाची होते सांगता. पहिल्या डावातील पहिल्या 4 षटकांचा खेळ देखील पूर्ण होतोय आणि पहिल्या डावातील पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 42 धावा, त्या अर्थात एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावांची आवश्यकता विजयासाठी, हा सामना जिंकण्यासाठी. परशुराम स्पोर्ट्स गोळप संघाला काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये, येणाऱ्या 24 चेंडू 43 धावांचं लक्ष्य सहजगतीनं पार करेल का, की दुसऱ्या बाजूनं शिवशक्ती नाशिक संघ या स्पर्धेतला आपला सलगचा दुसरा विजय साकारून उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट आपलं कन्फर्म करेल का, काय घडेल काय बिघडेल येणारी 4 षटक या मैदानात स्पष्ट करतील. तोपर्यंत टॉस साठी वीर सावरकर विरुद्ध ब्रह्मवृंद गुहागर या दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित व्हायचं आहे आणि तोपर्यंत वळूया आपण देखील डीजे कडे एक सुमधुर
धावांचा एकंदरीत पाठलाग आणि या 43 धावांचा पाठलागाला झालेली सुरुवात. पहिल्या षटकातले पहिले 3 चेंडू एकंदरीत झालेले समाप्त. केवळ एक धाव घरची घातली आहे ती विवेकनं. स्ट्रायकिंगवरती सज्ज झालाय तो अर्थात विनोद. यावेळी फटका खेळला जातोय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण होते, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी सहजगतीनं पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पोहोचली 3 वर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकातला एकंदरीत 42 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि या 42 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 3 अशी एकंदरीत धावसंख्या. फुल टॉस चेंडू ओव्हर द वेस्ट साइडचा नो बॉलचा इशारा पंचांकडनं होतोय आणि नो बॉलच्या स्वरूपातली अवांतर धाव आणि त्याच्यावरती त्यानंतरचा चेंडू असेल तो फ्रीट आणि पुन्हा एकदा आम्हाला म्हणण्याची संधी येईल. उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फ्रेट. धावसंख्या 4. कट केला गेला चेंडू. चाललाय त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांना चहा पाहिजे असेल त्याने आमच्या समालोचन कक्षाच्या पाठीमागे जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी जाऊन चहाचा आस्वाद घेऊ शकता. धावसंख्या 5 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ चुके मैदानावरती प्रगतीपथावरती एकंदरीत 43 धावांचा पाठलाग आणि या 43 धावांचा पाठलाग करताना 5 धावा बिनबाद अशी सुरुवात ही परशुराम स्पोर्ट्स संघाची. बॅकफुटला जाऊन कट केला होता चेंडू थेट त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी गफलत झाली आहे त्या क्षेत्ररक्षकाकडनं परंतु त्याचा फायदा उठवत फलंदाजाने 2 धावा या सहजगतीनं धावून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचली. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ हा देखील समाप्त झाला. 7 धावा बिनबाद अशी सुरुवात परशुराम स्पोर्ट्स संघ गोळप संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. तर अर्थात 43 धावांचा पाठलाग करते वेळी ते अर्थात खेळताना दिसतोय तो अर्थात शिवशक्ती नाशिक संघाविरुद्ध या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोड्यातलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन जातो तो अमृत पाठक. दुसऱ्या षटकाला मैदानावरती होताना दिसेल सुरुवात आणि दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती गोलंदाजीच्या मोर्चावरती अमृत पाठक नावाचे गोलंदाज सज्ज होत आहेत. 18 चेंडू मागे 36 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या षटकाची सुरुवात एका निर्धाव चेंडूने केली गेली आणि त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती चेंडू शरीरावरती आदत एकंदरीत एका धावेची भर ही नक्कीच बॅटचा स्पर्श करून चेंडू शरीरावरती आदत एका धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती. 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. यावेळी फटका खेळला गेलाय. अगदी मैदानालगतचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अर्थात 10 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 33 धावांची आवश्यकता 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना.
यावेळी स्टिकर एंडला चेंडू आदळलाय. पॉइंटवरच्या क्षेत्ररक्षकाला चेंडूनं बीट केलंय आणि चेंडू त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातात. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 12 वरती येऊन पोहोचले. अजूनही 31 धावांची आवश्यकता येणाऱ्या 14 चेंडूंच्या खेळामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. एक सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. ते नाशिक संघ हा सामना जिंकावा आणि उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट कन्फर्म करावं हा मनसुबा नाशिक संघाचा. उद्याचा दिवस सुट्टीमध्ये घालवावा. रत्नागिरीत टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोर करावे हा मनसुबा नक्कीच नाशिक संघाच्या मनामध्ये असेल आणि तोच मनसुबा घेऊन एकंदरीत मैदानावरती खेळताना दिसत आहेत ते नाशिकचे संघ. रत्नागिरीत बघण्यासारखं बरंच काही आहे. शहरात थिबा पॅलेस आहे. आदरणीय लोकमान्य टिळकांचं जन्मस्थळ आहे. मांडवी बीच आहे. भाटिये बीच आहे. 2 धावा एकंदरीत आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. निसर्ग संपन्न असं मँगो सिटी म्हणून ज्याला नाव पडलंय ती रत्नागिरीची सिटी. यावेळी एक सुरेख चेंडूची सांगता होत आहे. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ देखील मैदानावरती समाप्त झालाय. 2 षटकाचा सांगतेखेरीज 15 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 43 धावांचा एकंदरीत पाठलाग सुरू आहे. 15 धावा धावफलकावरती 28 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. ती परशुराम स्पोर्ट्स गोळप संघाला शिवशक्ती नाशिक संघाविरुद्ध. चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांना कोणाला चहा हवा असेल त्यांनी आमच्या समालोचन कक्षाच्या पाठीमागे जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी चहाची सोय करण्यात आलेली आहे. तिकडून चहा घेतला तर हरकत नाही. तिसऱ्या षटकाला मैदानावरती झालेली सुरुवात. 12 चेंडूत 28 धावाची प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळी गरज आणि त्याच वेळी गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज योगेश सज्ज होतोय. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू ओव्हर द वेस्टाईडचा नो बॉल. अशी संमिश्र कामगिरी गोलंदाज योगेशचे. ओव्हर द वेस्टाईडचा नो बॉल आणि नो बॉलच्या दरम्यान फ्री हिटची संधी. अजूनही 27 धावांची आवश्यकता. फ्री हिटची संधी. फ्री हिटचा चेंडू फटकावलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू चाललाय सीमारेषा पार करत. सीमाबाद 4 धावांसाठी सुरेख फटका डीजे. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडनं होतो. अजून एक फ्री हिटची संधी. नो बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो पंचांकडून. सातत्याने नो बॉल वरती नो बॉल. आणि हा नो बॉल कशासाठी आहे तर लेग साइडच्या दिशेनं मला वाटतं 3 क्षेत्ररक्षक तैनात केल्यामुळे व्ही मध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात केले. फ्री हिटची चेंडूवरती जागा बदलली होती.
यावेळी खाली झालेला चेंडू, वाईड बॉलचा इशारा, फ्री हिटची संधी कंटिन्यू असेल. हा मात्र निर्धाव चेंडू आपण बघतोय मैदानावरती. एक थोडासा संथ गतीने सुरू असणारा सामना एकंदरीत बघतोय. परशुराम स्पोर्ट्स गोळप विरुद्ध शिवशक्ती नाशिक या दोन संघादरम्यानचा. पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये उडालाय परंतु नो मॅन्स लाईनमध्ये जाऊन विसावलाय. एक जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा लाभ उठवत 2 धावा एकंदरीत पूर्ण केल्या जात आहेत. 8 चेंडू आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता. म्हणायला गेलं तर 2 मोठे फटके जर बसले ना बॅटमधून तर निश्चितपणे सामन्याचं चित्र बदलू शकतो. परंतु ते 2 मोठे फटके खेळणार तरी कोणता फलंदाज हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. यावेळी आडव्या बॅटनं फटका टोलवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. 7 चेंडू आणि मात्र 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता करत, निर्धाव चेंडूची सांगता करत, आपल्या षटकाची देखील सांगता करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. निर्णायक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि निर्णायक 6 चेंडूंच्या खेळामध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे तो हा सामना जिंकण्यासाठी परशुराम स्पोर्ट्स गोळप संघाला. का या ठिकाणी 18 धावांचा बचाव करत थेट आजच्याच दिवशी उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट काढणारा दुसरा संघ ठरेल का नाशिकचा संघ? उद्याचा दिवस हॉलिडे म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी ते घालवतील का? उद्याच्या दिवसात रत्नागिरीतले टुरिस्ट स्पॉट ते एक्सप्लोअर करू शकतील का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काय होईल, काय घडेल? 6 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती कोणता गोलंदाज येईल हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. सांगितलं नाही कुठल्या प्लेयरला ठेवायचं कुठल्या नाही. भेटला फटका खेळलाय, चेंडू चाललाय, 1 धाव वसूल होते. अरे सौरभ, ते पूर्ण नव्हतं फोन लावत होते. लॉटचा रेट विचारत होते. 16 जणांचा 5,000 रुपये. 16 जणांचा 5,000. फक्त दिवस सांगतो मी त्याला. मला त्याने आता फोन केला. मला वाटलं सौरभला फोन करून विचार. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळी फटका खेळलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेनं. पहिली धाव पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद, 1 धावेची नोंद. 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. रोहन बाद. लाव
धावांची हा सामना जिंकण्यासाठी या फटका खेळलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी एकंदरीत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा केवळ एकच धाव. दाकीट मात्र कन्फर्म त्याने केलाय. एवढ्या लांबून येऊन या ठिकाणी अतिशय सुंदर खेळाचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलाय और हम भी किसी से कम नाही. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अमृत पाठक. अमृत पाठक याला विनंती करतो की आपले मॅन ऑफ द मॅच चे किताब ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण याचं तोपर्यंत होऊया डीजे कडे.